असेल त्याला आपण एक प्रकारचा सपोर्ट करतोय. तर आपण आरतीकडूनच ऐकून घेऊ की आरती या प्रोफेशनमध्ये कशी आहे. आरती प्रोफेशनली आयुर्वेदिक डॉक्टर आहे. प्रभात रोडवर त्यांचं क्लिनिक आहे, त्या प्रॅक्टिस करतात आणि सकाळी जसं त्यांनी बोललं की त्या बऱ्याच एक्सपेरिमेंट्स करतात, नवीन नवीन प्रकार शोधून काढतात. आणि हे शोधून कसं होतं तर इनोव्हेशन आपण म्हणतो, नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन. त्यांच्या बोलण्यातून जाणून Thank you, Preeti. Thank you not so coming much. in the frame. And thank you, Vasantara Grain Festival, for giving me the opportunity. So basically, I am an Ayurvedic doctor. So I am practicing at Prabhat Road since 21 years now. During 2018, I met Shailaja Deshpande madam from Jeevit, and she inspired me to create a product which is safe for health and at the same time safe for nature and river as well. And then started this journey. I have developed this product in two-step method where harmful chemicals you can avoid for your hair color, and at the same time you will get beautiful natural glowing hair. So without dandruff, without itching scars, without sensitive skin, and you can use it for 4 weeks. It is for unisex, male and women from the family can use it, and just you should be happy that you are not sending any chemical to the river. So that's the main priority here, because even in the morning I have mentioned Pindi te Brahmandi. So it means that whatever is inside us, it is outside nature. So that's why we have to care nature and at the same time ourselves as well. तुम्ही प्रॉडक्ट्स बनवताना कशा प्रकारचे एक्सपेरिमेंट्स केले आणि नेमके तुमचे किती कोणते पण मी विचारायचे. एक्सपेरिमेंट करताना मी प्रयत्न हा केला की हा सिंगल स्टेप करता येईल का, पण प्रत्येक जण म्हणायचा की वेळ नाही आहे आमच्याकडे, खूप वेळ लागतो आणि कसं करणार. मग ठरवलं की करून पाहूया. आणि MIT कॉलेजच्या फार्मसी डिपार्टमेंटसोबत हा सुरू केला प्रयोग. तो प्रयोग सक्सेसफुल झाला, पण केसांवर जेव्हा आम्ही तो स्काल्पमध्ये आणला तेव्हा तो जमून आला नाही. मग लक्षात आलं की याचं प्रोटीन ब्रेक होणं इज डिफिकल्ट, आणि त्या अनुषंगाने मग हा सिंगल स्टेपवरती आत्ता आम्ही आहोत. आम्ही याच्यामध्ये अजून प्रयत्न करतो आहे की कुठला नॅचरल इन्ग्रेडियंट यूज करून आपण याचं स्टार्च वगैरे असं यूज करून सिंगल स्टेप करू शकतो का. गिनीपिग म्हणाल तर मी स्वतः आहे, कारण हा प्रॉडक्ट मी स्वतःसाठी सुरुवात केला होता आणि त्याचे प्रत्येक प्रयोग तुम्ही पाहू शकता. माझे केस लोकांना वाटत नाही की मी हेअर कलर करते. सो आत्ता मीच गिनीपिग आहे आणि आत्तापर्यंत आम्ही हजारो पेशंट्सवरती ॲप्लिकेशन करून झालेलं आहे. वर्ड ऑफ माउथ हा आमचा स्ट्रेंथ आहे. सो इथे पण व्हॉलेंटियर्स जे आहेत त्या यूज करतात आणि त्यांनी मला इन्स्पायर केलं, पुश केलं की तुम्ही हा इथे आणा, कारण इथे जे येणारे लोक आहेत दे आर अवेअर अबाउट द नॅचरल इन्ग्रेडियंट्स. सो आर USP इज नॅचरल इन्ग्रेडियंट्स. तुमच्या इन्ग्रेडियंट्सबद्दल मला नक्कीच काहीतरी ऐकायला आवडेल. सो इन्ग्रेडियंट घेताना आम्ही विचार केला की आपण FDA घेऊ शकतो किंवा US FDA. सो FDA मध्ये अलाऊ आहे की तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये PPD ॲड करू शकता आणि ती सिंगल स्टेप करू शकता, पण आम्हाला ती करायची नव्हती. सो म्हणून आम्ही US FDA घेतलेला आहे. US FDA हा इतका स्ट्रिक्चंट आहे की जर तुमच्या त्या बॅचमध्ये त्यांचे पॅरामीटर्स नसतील तर तुमचा पूर्ण मटेरियल तुम्हाला वापस घ्यायला. सो सेम आम्ही आत्ता US FDA आहे, हलाल सर्टिफाईड प्रॉडक्ट आहे, एक्सपोर्ट क्वालिटी आहे, अँड ऑल इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते नॅचरल फार्मिंगमधून आलेले आहेत, सर्टिफाईड फार्म्स आहेत. आणि या फार्मर्सबद्दल काही सांगा, म्हणजे कुठले फार्मर्स असतात आणि तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात की काही मिडल मॅनेजर? नाही, आम्ही आता जिथे मॅन्युफॅक्चर करतो तिथे हा फार्मचा कनेक्ट करतो आणि हे फार्म्स आहेत. हीना जी आहे ती राजस्थानमध्ये सोजात म्हणून जे आहे तिथून प्रोक्युअर केली जाते, आणि इंडिगो आणि जे बाकी हब्स आहेत ते तामिळनाडू आणि केरळामध्ये. सो प्रोक्युअरमेंट ही इंडियामध्येच आहे आणि आत्ता जे सगळे आहे ते फॉरेस्टमधून बऱ्यापैकी प्रोक्युअर. म्हणजे तुम्ही स्वतः ही एक मोठी चेन ॲक्च्युअली निर्माण केली आहे की तुमचं एक फिनिश प्रॉडक्ट आहे ज्याला रॉ मटेरियल सप्लायरसुद्धा स्ट्रॉंग सपोर्ट लागतो, आणि हा रॉ मटेरियल इज काइंड ऑफ USP. जर रॉ मटेरियलच खराब असेल तर तुमचा फिनिश प्रॉडक्ट कधीच चांगला होऊ शकत नाही. आणि त्याला बघूया की हे जे फिनिश प्रॉडक्ट बनतात याचे जे रॉ मटेरियल्स वापरले जातात हे असेच्या असे वापरून मला असं वाटतं तेवढे बेटर रिझल्ट्स येत नाही. म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन फॉर्म्युलेशन तयार करावं लागतं सो दॅट या सगळ्या इन्ग्रेडियंट्सचा बेनिफिट मिळाला पाहिजे. कारण की बरेचसे नॅचरल जरी असले तरी जसं आता स्वातीने मला सांगितलं की रफनेस असतो काही नॅचरल इन्ग्रेडियंट्सचा, तो तुम्ही कसा
कस्टमरचा अजून एक कंप्लेंट आहे की हिना वापरल्यामुळे ड्रायनेस येतो आणि केस गळतात. सो त्यामुळे आमच्या फॉर्म्युलेशनमध्ये आम्ही विथ एक्सपिरियन्स 7 असे हर्ब्स ॲड केलेले आहेत की जे हिनाचा हा साईड इफेक्ट घालवतात. ॲट द सेम टाईम स्कार्फचा जो डॅन्ड्रफ, इचिंग आणि हेअर फॉल हे 3 सध्या खूप कॉमन झालेले आहेत ड्यू टू हार्ड वॉटर, लाईफस्टाईल, युसेज ऑफ हेल्मेट, स्कार्फ. सो त्याच्यामुळे जो आहे तर इथे आम्हाला पेशंटमध्ये हेअर रिग्रोथ सुद्धा दिसते. सो असं नाही आहे की ते फक्त ग्रे कव्हर करते, हे हेअर रिग्रोथमध्ये सुद्धा कामाला आहे. मला थोडं नावाबद्दल सांगा. ग्रे लॉक म्हणजे काय? तुम्ही थांबवतो की कलर सारखंच आहे की कलर? ग्रे मीन्स ग्रे कव्हरेज. हा फक्त ग्रे कव्हरेजला जातो. सो माझं विजन हे आहे की एक असं पेटेंटेड प्रॉडक्ट आणावं की जे एकदा यूज केलं की नंतर तुम्हाला परमनंट सोल्युशन मिळेल पण तुमचा धंदा बंद होईल. दॅट्स परफेक्टली फाईन. इट्स फॉर नेचर. सो तुमच्या हेअर वॉशबद्दल काही सांगा नाही? हा हेअर वॉश आहे तो आम्ही तयार केलेला आहे हा शिकेताई आणि हर्ब्स. पण याची USP ही आहे की याच्यामध्ये मी मुगाच्या डाळीचं आणि उडदाच्या डाळीचं पीठ वापरलं आहे. कारण परत तोच आहे जसं हिना ड्रायनेस सांगतात तसं मिठा आणि शिकेताईचं पर्सेंटेज चेंज केल्यावरती पण ड्रायनेस येतो. सो मूग जे आहे ते आयुर्वेदामध्ये खूप चांगला सोर्स सांगितला आहे. अगेन इट्स प्लांट प्रोटीन. सो त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो तुम्हाला या हेअर वॉशमध्ये नक्की